मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 टिप्स देणार आहे ज्यामुळे तुम्ही अगदी सहजपणे इंग्लिश बोलू शकणार आहात. या 7 टिप्स तुम्ही सतत 15 दिवस जरी फॉलो केल्या ना तरी तुम्ही छानपणे इंग्लिश बोलू शकणार आहात. व्हिडिओ सुरू करायच्या आधी मला सांगा की तुम्ही यापैकी कोणते प्रॉब्लेम फेस करत आहात. ऑप्शन 1 आहे इंग्लिश समजतंय पण बोलता येत नाहीये. ऑप्शन 2 आहे इंग्लिश शब्द म्हणजेच वोकॅब्युलरी येते पण वाक्य रचना जी आहे ती चुकतीये. ऑप्शन 3 आत्मविश्वास नाहीये, कॉन्फिडन्स लो आहे. का ऑप्शन 4 यापैकी सगळंच, म्हणजे ऑप्शन 1 सुद्धा, 2 सुद्धा, 3 सुद्धा, सगळंच. तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे ते मला जरूर कमेंट करून सांगा, म्हणजे नेक्स्ट टाइम मी अजून छानपणे व्हिडिओ डिटेलमध्ये बनवू शकेन फक्त तुमच्या प्रॉब्लेमवर. ठीक आहे. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा. आपण खूप सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या टिप पासून. पहिली टिप जरी ऐकायला तुम्हाला सोपी वाटत असेल तरी ती प्रॅक्टिकली करायची आहे. पहिली टिप आहे स्टार्ट स्पीकिंग. तुम्ही म्हणाल ही कसं काय असू शकते पहिली टिप, येतच नाहीये बोलायला तर कसं काय स्टार्ट करायचं स्पीकिंग म्हणजे बोलायला. तर ह्याचं मी सांगते तुम्हाला, एक एक्झाम्पल सांगते. परवा काय झालं होतं, मी पाणीपुरी खायला गेले होते आणि तिकडे ते दादा होते. ते म्हटले, मी त्यांना म्हटलं जेव्हा एक पाणीपुरी पाहिजे, ते मला काय म्हटले, तिखा बनव या मीठा बनव. मग मी त्यांना उत्तर दिलं नाही, मीडियम बनव. ठीक आहे. तर मी नकळत मी हिंदीमध्ये उत्तर दिलं. ठीक आहे. घरी आम्ही सगळे मराठीत बोलतो, कधी कधी इंग्लिशमध्ये बोलतो. आपण बाकी फ्रेंड्ससोबत पण मराठीच जास्त असतं. पण ज्यावेळेस त्यांनी मला विचारलं तिखा बनव या मीठा बनव, पटकन मी काय उत्तर दिलं, नाही मीडियम बनव. म्हणजे काय की त्यांना मराठी येत नव्हतं. ठीक आहे. मग ते काय गप्प बसले का, त्यांनी त्यांची भाषा बोलली. ओके. त्यांनी मला हिंदीमध्ये विचारलं, मी हिंदीमध्ये उत्तर पण दिलं. सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की इंग्लिश बोलायचं आहे, प्रॅक्टिस सुरू करायची आहे, पण बोलू कोणासोबत. म्हणूनच सांगते की तुम्हाला आजूबाजूचा इंग्लिश वातावरण मिळण्यासाठी तुम्ही स्वतः जसं येतंय तसं तोडकं मोडकं तुटकं फुटकं का होईना पण प्रॅक्टिस होण्यासाठी बोलायला सुरू करा. ग्रामर, टेन्सेस हे सगळं बोलायला यायला पाहिजे, मान्य आहे. ठीक आहे. पण थोडंसं बेसिक जरी तुम्हाला येत असेल ना, म्हणजे अगदी साधे वर्ड्स जसं की कम हिअर, सिट विथ मी, आय वॉन्ट धिस, आय एम गोईंग नाव, डू इट नाव, अशा वाक्यांनी तुम्ही आपल्या घरापासूनच सुरुवात करा. ठीक आहे. मराठी बोलताना आधेमध्ये इंग्लिश शब्दांचा वापर करा. मनाला ठरवा की तुम्ही आजपासून काही दिवस जास्तीत जास्त समोरच्या सोबत इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करणार आहात, असं ठरवा तुम्ही स्वतःच. आणि जसं त्या भेळवाल्या दादांनी ऑटोमॅटिक हिंदीमध्ये उत्तर दिलं ना, तसंच तुम्ही जेव्हा समोरच्या सोबत इंग्लिश बोलाल तेव्हा समोरच्या व्यक्तीला कळेल आणि जर त्याला येत असेल इंग्लिश तर तो सुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्येच उत्तर देईल. सो तुम्ही स्वतःच्या बाजूला असं ॲटमॉस्फिअर क्रिएट करा. तुम्ही स्वतः जेव्हा इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात कराल तेव्हा समोरचे सुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्ये रिप्लाय देतील आणि थोडंसं तुमची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. मनातल्या मनात बोलून फक्त व्हिडिओ बघून इंग्लिश येत नसतं. स्टार्ट स्पीकिंग ही नंबर 1 टिप आहे. दुसरी गोष्ट आहे स्टार्ट रीडिंग. मी लहान असताना मला माझे आजोबा कायम म्हणायचे इंग्लिश न्यूजपेपर वाच आणि त्यांचं ऐकून मी न्यूजपेपर बऱ्याचदा वाचला देखील. पण न्यूजपेपर वाचून मला इंग्लिश बोलता आलं असं मी म्हणणार नाहीये. पण इंग्लिश बोलण्यासाठी लागणारं ग्रामर, वाक्यरचना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्लिश शब्द म्हणजे वोकॅब्युलरी हे खूप जास्त चांगलंपणे मला समजलं. खूप शब्द शिकायला मिळाले. मला सांगा, भाषा बोलण्यासाठी आपल्याला काय लागतं बरं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शब्द असतात. म्हणजे एखादी गोष्ट कोणासमोर तुम्ही सांगताय पण तुम्हाला जर शब्दच आठवला नाहीये तर तुम्ही काय करणार आहात? उपयोगच नाहीये. शब्द आठवलाच नाही तर तुम्हाला काय म्हणायचंय हे समोरच्या व्यक्तीला कळणारच नाहीये. म्हणजेच इंग्लिश बोलण्यासाठी देखील तुम्हाला तुमचा इंग्लिशचा शब्दकोश म्हणजे वोकॅब्युलरी वाढवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मी सांगेन वाचायला सुरुवात करा. तुमच्यापैकी अनेक जण असतील ज्यांना न्यूजपेपर वाचायला आवडत नसेल. काहीच प्रॉब्लेम नाहीये, काहीच हरकत नाहीये. तुम्हाला जे आवडेल ना ते वाचा. मॅगझिन असेल, इंग्लिश नॉवेल्स असतील, लहान मुलांचे स्टोरी बुक्स असतील, इंग्लिश रेसिपीज असतील, तुमच्याकडे जे काही मटेरियल अवेलेबल असेल किंवा बॉलिवूडच्या न्यूज असतील, काही असेल. ओके. जे काही आर्टिकल्स आहेत इंग्लिशमध्ये तुम्ही वाचू शकता. थोडक्यात काय तर रोज फक्त 5 ते 10 मिनिटं आपल्याला द्यायची आहेत काहीतरी इंग्लिश वाचण्यासाठी आणि त्यातले न येणारे शब्द हे लिहून ठेवा, त्यांचा अर्थ लिहून ठेवा आणि ते लक्षात ठेवा. ठीक आहे. थर्ड टिप माझी आहे अत्यंत इझी, लिसन
इंग्लिश. म्हणजे काय तुम्हाला आठवते का की तुमची मराठी भाषा तुम्हाला कोणी शिकवली बरं? आपण आता जे रोज बोलतोय कोणी शिकवली आठवते तुम्हाला? म्हणजे तुम्ही जन्माला आल्यावर तुम्हाला तुमच्या आईने असं काही सांगितलं का की बाळ आता चल, आता तू 2 वर्षाचा झालास, आता मी तुला ग्रामर शिकवते, म्हणजे चल आज आपण नाम शिकूया, उद्या आपण सर्वनाम शिकूया, तू ऐक ओके, आणि आता 3 वर्ष झालायस, आता मी तुला क्रिया शिकवते. असं काही तुम्हाला आठवतंय लहानपणी झालेलं? नाही ना. तुम्ही जेव्हा जन्मला तेव्हा तुम्ही काहीही उत्तर देत नसताना देखील तुमच्या आजूबाजूला असलेले सगळे लोक तुमच्याशी मराठी बोलायचे आणि मग सतत सतत ऐकून कानावर ते शब्द पडून तुम्ही देखील आपोआप तसं बोलू लागलात. तसंच हिंदीचं पण आहे बघा. मला हिंदी तर कोणी शिकवली नाही, पण घरामध्ये ना सतत TV चालू असायचा. आजी आजोबा हिंदी तेव्हा खूप ते क्योंकि सास भी कभी बहू थी किंवा ते काहीतरी पार्वतीची सिरियल लागायची, अशा अजून 1-2 होत्या, बानीची लागायची. म्हणजे हे मी 90sची किड आहेत, सो तुम्ही जर तुमच्या घरी आजी आजोबा बघत असतील तुम्ही रिलेट करू शकाल. सो TV मध्ये त्यांना हिंदी सिरियल्स जास्ती असायच्या, तेव्हा मराठी सिरियल्स खूप कमी होत्या त्या काळी. तर मग ऑटोमॅटिक ना हिंदी समजायला लागायचं. CID पण असायचं हिंदीमध्ये. आणि मग हेच लॉजिक ना तुम्ही इंग्लिशसाठी वापरलं तर जास्ती चांगलं होईल. म्हणजे आजपासून तुम्ही रोज काहीतरी इंग्लिश ऐका, एखादं पिक्चर बघा, तुम्हाला आवडत असेल तर इंग्लिश स्पोर्ट्स, इंग्लिश क्रिकेट कॉमेंट्री ऐकू शकता तुम्ही, किंवा इंग्लिश रेसिपी चॅनल लावा, फोनवर इंग्लिशचं ऑडिओ बुक ऐका. आजकाल ऑडिओ बुक्स पण निघालेले आहेत. म्हणजे रोज थोडंसं पिक्चर बघा. म्हणजे मी असं नाही म्हणते की रोज तुम्ही 3 तास मूव्ही बघा, फक्त 5 ते 10 मिनिटं वेळ काढून काहीतरी येता जाता कानामध्ये हेडफोन लावून किंवा स्वयंपाक बनवता बनवता किंवा ट्रॅव्हल करता करता नक्कीच ऐकू शकता. आजकाल अनेक इंडियन मोटिवेशनल स्पीकर्स सुद्धा आहेत. तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर ते सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये ऐकू शकता. बी अ गुड लिसनर. थोडक्यात काय, काहीही ऐका, पण ऐका. तुम्हाला जे आवडेल ते ऐका, कारण ऐकल्याने नक्कीच तुम्ही बोलू शकणार आहात. चौथी माझी टिप आहे स्टार्ट ऑब्झर्विंग. मंडळी, मी लहान असताना ना मला माधुरी दीक्षित खूप आवडायची आणि मग मी ते अगदी सेम टू सेम त्याच्यासारखं डान्स करायचं ट्राय करायचे, डायलॉग म्हणायचा प्रयत्न करायचे. म्हणजे काय, अगदी 8-10 वर्षांची होते तेव्हा मला माधुरी दीक्षित टीव्हीवर दिसली की तिथून थांबून टीव्ही समोर उभं राहून माधुरी दीक्षित कशी नाचते, कशी बोलते हे बघायचे आणि मग तिच्यासारखं नाचायचा आणि डायलॉग म्हणण्याचा प्रयत्न करायचे. हे सांगायचा मुद्दा काय आहे स्टार्ट ऑब्झर्विंगच्या पॉईंटमध्ये, की समोरचा व्यक्ती आहे ना अगदी व्यवस्थित तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्ही देखील त्यांच्यासारखं करू शकता. आता मी मगाशी जसं सांगितलं की तुम्ही काहीतरी इंग्लिशमध्ये ऐकत जावा, तर ऐकताना समोरचा काय बोलतोय, कुठल्या शब्दाचा कसा उच्चार करतोय, ज्याला इंग्लिशमध्ये प्रोनाउन्सिएशन आपण म्हणतो, ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. एखादं वाक्य कुठे, कधी, कोणत्या सिच्युएशनला कसं त्यांनी वापरलेलं आहे हे पण थोडंसं ना ऑब्झर्व करायला तुम्ही शिका. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे टेन्सेस सुद्धा तुम्हाला आपोआप लक्षात येतील. म्हणजे समोरचा जे बोलतोय ते सेम टू सेम कॉपी करा असं म्हणत नाहीये, पण समोरचा काय बोलतोय ना, कशा पद्धतीने बोलतोय हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला स्वतःमध्ये ऑटोमॅटिक सुधारणा करता येणार आहे. त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आपण बऱ्याचदा आपल्या लाईफमध्ये एवढे बिझी असतो की एक टास्क झाल्यावर दुसरी टास्क, दुसरं झाल्यावर तिसरं, तिसरं चौथं, आपली कामं संपत नाहीत. पण जर तुम्ही एक काम करताय ते नीट फोकसनी करा, चांगल्या गोष्टी ऑब्झर्व करा. ठीक आहे. तुमच्या लाईफमध्ये पूर्ण दिवसात मी म्हणेन इतक्या गोष्टी घडत असतात, कधी कधी आपण नीट ऑब्झर्व करत नाही म्हणून बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आपल्या मिस होतात. तसं न करता ऑब्झर्व करायला स्टार्ट करा. 5th माझी टिप आहे कॉन्फिडन्स. ओके. माझी मैत्रीण ना एकदम उच्च शिक्षित आहे बरं का. मी शाळेत असताना तिला माझ्यापेक्षा चांगले मार्क मिळायचे, मग ती वर्गात कायम टॉपर वगैरे असायची. नंतर ती ग्रॅज्युएट झाली, पोस्ट ग्रॅज्युएट झाली आणि मग नोकरीसाठी गेली. तिच्याकडे तिच्या क्षेत्रातलं नॉलेज पण होतं, पण 8 ते 9 महिने सतत 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 जॉबमध्ये रिजेक्शन मिळायचं. मग एकदा आम्ही भेटलो असताना ती मला खूप फ्रस्ट्रेटेड दिसली आणि मग मी तिला कारण विचारलं की काय गं, काय झालं, तू असं एवढं सॅड का दिसतेय? तर ती म्हटली, मग मला ॲक्च्युली लक्षात आलं की तिच्या जे काय ती म्हणते त्याच्या बोलण्यावरून की सगळं तिला येत असूनही फक्त आणि फक्त कॉन्फिडन्स हा कमी पडतोय आणि म्हणून तिला नोकरीत रिजेक्शन मिळतंय. मंडळी, तुम्ही अगदी काहीही काम करा, कुठल्याही क्षेत्रात जावा. ओके. अगदी घरी स्वयंपाक जरी बनवत असाल तरी सुद्धा तुम्हाला
तुम्ही जे काम करताय याची भीती असेल तर तुम्ही ते काम चांगलं करू शकत नाही. म्हणून मी सांगते, भीती बाळगणं बंद करा. आता ती भीती घालवा म्हणजे तुम्ही कुठेतरी जाऊन चला माझी भीती घालवा असं म्हणू शकत नाहीये. पण म्हणजे काय, जसं की आपण केस कापायला जातो आणि तेव्हा माझे केस मोठे आहेत बाबा, लहान करून दे असं आपण बार्बरला सांगू शकतो. पण आता कुठेतरी आपण जाऊन असं नाही सांगू शकत की अरे मला भीती वाटते, माझी जरा भीती कमी करून दे, असं आपण नाही सांगू शकत, नाही का? तर भीती ही तुमची तुम्हाला आजच घालवायला पाहिजे आणि भीती गेली की आपोआप तुमचा कॉन्फिडन्स वाढेल याची गॅरंटी मी देते. तुम्ही इंग्लिश बोलताना जे काही बोलाल, अगदी थोडंफार तुटकं फुटकं का असेना, पण बोलताना उगाच सारखं करत किंवा मनात काहीतरी भीती बाळगत स्वतः आपण डाऊट घेतो ना, सेल्फ डाऊट, ते प्लीज बंद करा. जेवढं बोलला आहात तेवढं समोरच्याशी कॉन्फिडेंटली बोला, चुकलं तरी चालेल. समोरच्या सोबत आय कॉन्टॅक्ट ठेवलात ना, डोळ्यात डोळे घालून बघायचं बोलताना, तर कॉन्फिडन्स तुमचा चांगला आहे हे लक्षात येतं समोरच्या व्यक्तीचा. बऱ्याचदा काय होतं ना, बोलताना आपण बोलतो समोरच्या व्यक्तीशी पण इकडे तिकडे बघून बोलतो, मग कळतं कॉन्फिडन्स नाही आहे या व्यक्तीमध्ये. तसं नाही करायचं आहे, ठीक आहे? आय कॉन्टॅक्ट इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट माझी जी टिप आहे 6वी, दॅट इज स्टार्ट थिंकिंग इन इंग्लिश. मंडळी, एखादी गोष्ट जी आपण रोज करतो, मग अगदी अंघोळ जरी करणार आहे तरी सुद्धा आपल्या मनातल्या मनात आपला खूप विचार सुरू असतात की चला खूप उशीर झाला आहे, आता मी अंघोळीला जाते, भाजीमध्ये मीठ घालायचं राहिलं आहे, कुठल्या कार्यक्रमाला गेलो, तिने सुंदर साडी घातली होती, अरे आता काय सिग्नल हा लाल आहे हिरवा आहे, कधी जाऊ, ऑफिसला आज वेळेवर जायला हवं. ही सगळी वाक्य मनातल्या मनात सुरू असतात सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या. आपण त्याच्यावर असं फार विचार पण करत नाही की अच्छा मी हा विचार करतेय, ठीक आहे? पण मी काय सांगते तुम्हाला, हे जे विचार आहेत जे आपण मराठीमध्ये विचार करतोय ते तुम्ही जाणून बुजून इंग्लिशमध्ये ट्राय करा विचार करायला, ठीक आहे? म्हणजे रोज रोज कोणीतरी तुम्हाला भेटेल, तुमच्याशी इंग्लिशमध्ये बोलेल असं एक्सपेक्टेशन ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतःसोबत इंग्लिशमध्ये बोलायला सुरू करा. समोरचा तुमच्याशी 24 तासात जास्तीत जास्त 4 ते 5-6 तास बोलू शकतो, ठीक आहे? तेवढं सुद्धा तुम्ही बोललात तर, पण तुम्ही स्वतःबरोबर 24 तास इंग्लिशमध्ये बोलू शकता. खूप गोष्टी अशा असतात की ज्या आपण मनाशी बोलतो, ठीक आहे? मनातल्या मनातच बोलतो. सॉक्स घालायचा आहे, दूध संपलंय, आपण चालू असतं आपलं सतत सबकॉन्शियस माइंडमध्ये. तर ते विचार जे आहेत ते इंग्लिशमध्ये सेंटेन्सेस विचार करायला सुरुवात करा. ओके, तुम्हाला वाटतं की इंग्लिशमध्ये बोलताना तुम्हाला भीती वाटते, तर हा एक खूप उत्तम मार्ग आहे. बघा, इंग्लिशमध्ये विचार तुम्ही सुरू केल्याने तुम्हाला बोलताना फरक नक्कीच जाणवेल. तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आरशासमोर उभं राहायचं आणि काहीही बोलायला सुरू करायचं, असं सुद्धा करू शकता, ठीक आहे? हवं तर एखादा टॉपिक घ्या, एखादा टॉपिकचं उदाहरण म्हणजे सपोज रेसिपी घ्या काहीतरी, ठीक आहे? स्वतः आरशासमोर उभं राहा आणि ती रेसिपी तुम्ही सांगा इंग्लिशमध्ये, ठीक आहे? असं सुद्धा करू शकता. नेक्स्ट माझी जी टिप आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे, खूप जण करतात, जी चुकीची आहे, दॅट इज ब्लेमिंग युअर सेल्फ. स्टॉप ब्लेमिंग युअर सेल्फ इज माय 7th टिप. मला इंग्लिश येत नाही कारण मी मराठी शाळेमधून माझं शिक्षण घेतलंय, मी गावाकडेच वाढली आहे, त्याच्यामुळे मला इंग्लिश येत नाही, माझ्याशी बोलायला कोणी नाही आहे म्हणून मला इंग्लिश येत नाही. हे असले सगळे विचार करून जे तुम्ही स्वतःला दोष देताय आणि जी कारणं काढताय ती पहिले प्लीज आणि प्लीज थांबवा. जरी तुम्ही मराठी शाळेत शिकला असाल तरी सुद्धा आता ते पास्टमध्ये भूतकाळात जमा झालेलं आहे. आता तुम्हाला तुमच्या मनावर काम करून भविष्य सुधारायचं आहे. म्हणून आता इथून पुढे जे काही आधी झालं ते सोडून द्यायचं आणि आता मी काय करीन, मी कशी प्रॅक्टिस करेन, आता मी इंग्लिश सुधारण्यासाठी किंवा मला इंग्लिश चांगलं बोलता येण्यासाठी काय काय करेन याच्याकडे जास्त फोकस द्यायचा आहे. तुम्ही इंग्लिश बोललात की समोरचा व्यक्ती लगेच तुम्हाला ॲप्रिसिएशन करेल, तुमचं कौतुक करेल असं एक्सपेक्टेशन सुद्धा ठेवू नका, ठीक आहे? तसंच त्याचा उलट ते तुम्हाला नावं ठेवतील, इंग्लिश चुकीचं बोललं म्हणून ते तुमच्यावर हसतील, हे सुद्धा विचार करणं बंद करा. आपण इंग्लिश का बोलतोय? सेल्फ डेव्हलपमेंटसाठी, समोरच्याला इम्प्रेस करणं हा आपला उद्देश नाही आहे. ओके, केव्हा समोरचा आपल्याला हसेल म्हणून इंग्लिश बोलायचं नाही असं सुद्धा करायचं नाही. ओके, आपल्याला जे अपॉर्च्युनिटीज लाईफमध्ये जर कुठेतरी आल्या आणि इंग्लिश येत नाहीये म्हणून ती अपॉर्च्युनिटी तुम्ही जर ग्रास्प करू शकला नाहीत तर तुमचं नुकसान आहे आणि त्यासाठी आपण इंग्लिश बोलतोय.
तुम्ही जर ऑफिसमध्ये काम करत असाल, तुम्हाला इंग्लिश नाही आलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. मॅनेजरसोबत संवाद करायला प्रॉब्लेम येऊ शकतो, प्रमोशनला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्याच अजून आधी आलात तुम्ही तर जॉब इंटरव्ह्यूमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही पालक असाल तर पेरेंट टीचर मीटिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही स्वतःसाठी इंग्लिश शिकताय हे तुम्ही आधी लक्षात घ्या. ठीक आहे, आपल्याला कोणालाही कमी दाखवून द्यायचं नाहीये किंवा आता मी इंग्लिश शिकले म्हणून मी आता मराठी विसरणार असंही ह्याचा अर्थ होत नाही. ओके, तुम्ही जे काही करत आहात ते स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, सेल्फ लर्निंगसाठी करताय एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तुमच्या घरी किंवा बाहेर कोणी घरची व्यक्ती, बाहेरची मित्रमंडळी आली ज्यांना इंग्लिश येतं त्यांच्याशी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करा. ठीक आहे, आणि त्यांना सांगा तुम्ही की आजपासून आपण इंग्लिश बोलूयात, मला प्रॅक्टिस करायची आहे, म्हणून ते सुद्धा तुमच्यासोबत इंग्लिश बोलतील. ठीक आहे, तुमच्या फ्रेंड्सना सांगू शकता ना तुम्ही की आता मला इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस करायची आहे, तर आपण जरा रोज इंग्लिशमध्ये बोलायचं का. फ्रेंड्स कशासाठी असतात मग. ठीक आहे, तुम्ही न भीती बाळगता प्रॅक्टिस करा, नक्कीच कॉन्फिडन्स येईल. आणि कोणीच बोलायला नसेल तर मगाच्या टिपमध्ये सांगितल्याप्रमाणे विचार करायला सुरुवात करा इंग्लिशमध्ये आणि आरशासमोर बडबड करायला सुरुवात करा. पण मला इंग्लिश बोलता येईल का, मी बरोबर बोलते का, हे असं सतत सेल्फ डाऊट घ्यायचं प्लीज थांबा. निगेटिव्ह थिंकिंग इज अ बॅड थिंग. आणि मी सांगितलं होतं मी 7 टिप्स देईन, पण माझ्याकडे अजून एक मला तुम्हाला सांगावं वाटतंय. 8वी गोष्ट जी आहे दॅट इज शॉर्ट टर्म गोल. ठीक आहे, आपली खूप स्वप्न असतात, जसं की मला बंगलाच घ्यायचा आहे, घरच घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास व्हायचं आहे, मला चांगली पगाराची नोकरी मिळवायची आहे, मला आयुष्यामध्ये सेटल व्हायचं आहे. हे सगळं झालं, हे सगळे लॉंग टर्म गोल्स आहेत. पण तुम्ही बरेच दिवस यावर मेहनत करून हे सगळं मिळवू शकता. पण तसंच मला इंग्लिश शिकायचं आहे हे तुमचं शॉर्ट टर्म गोल असलं पाहिजे. ठीक आहे, शॉर्ट टर्म गोल म्हणजे कमीत कमी दिवसात ठरवलेली गोष्ट अचीव करणे. जसं लॉंग टर्म गोल अचीव करण्यासाठी तुम्ही दिवस रात्र मेहनत घेता, तसंच इंग्लिश बोलण्यासाठी म्हणजे शॉर्ट टर्म गोल अचीव करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न आणि मेहनत करत राहा. मग अशी मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्यासोबतच तुमच्या डोक्यामध्ये म्हणजेच बॅक ऑफ द माइंडमध्ये इंग्लिश रिलेटेड काही ना काहीतरी विचार सतत सुरू ठेवा. म्हणजे अगदी सोप्या सांगायचं झालं तर तुम्ही जिथे कुठे आहात, ओके, तिथे जे काही तुम्हाला दिसतंय त्या वस्तूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात किंवा त्या गोष्टीला, त्या पदार्थाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे लगेच विचार करायला सुरू करा. ज्या गोष्टींना, वस्तूंना, पदार्थांना मराठीमध्ये नाव आहे त्या सगळ्या गोष्टींना इंग्लिशमध्ये सुद्धा नाव असणार आहे. अगदी सूर्य चंद्रावर उतरून निसर्ग, आकाशातले तारे, फुलं, बर्ड्स, ठीक आहे, जे काय तुम्हाला दिसेल त्या सगळ्यांना इंग्लिश नाव असणार आहे. ते तुम्ही फाइंड आउट करायला सुरुवात करा आणि जोपर्यंत तुम्हाला तुमचं उत्तर मिळत नाहीये तोपर्यंत त्याचा पाठपुरावा नक्की चालू ठेवा. तर मंडळी, या होत्या सगळ्यात सोप्या टिप्स. आता इथे सोप्या हा शब्द याच्यासाठी वापरलाय की या टिप्स अगदी रोज सहज कुठेही कधीही तुम्ही वापरू शकता. या टिप्स सोप्या तर आहेतच पण अगदी साध्या आणि लहान सुद्धा आहेत. जर का या टिप्स खरंच तुम्ही रिगरसली फॉलो केल्या तुम्हाला इंग्लिश नक्कीच बोलता येणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि हो, जर तुम्ही अजूनही माझं ॲप डाउनलोड केलं नसेल, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहेत, त्याच्यामध्ये लेसन वाईज माझे कोर्सेस आहेत. बघायची इच्छा असेल तर नक्की ॲप डाउनलोड करून बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.